Yes, come in. मिस मानसी, या या या. सर मला तुमच्याशी बोलायचंय. अरे बोलायचंय तुम्हाला? या इथे बसा आणि बोला. या या इथे बसा, इथे बसून बोला. या. नको सर. हा चहा कॉफी मागवू का तुमच्यासाठी? नाही सर. एसी गार करू आणखीन? सर ऐका ना. ऐकतोच तर आहे मी. इथे ऑफिसला मी ऐकायलाच येतो. काल तुमचे मिस्टर आले आणि मला नको नको ते ऐकून गेले. आज तुम्ही आलात मला ऐकवायला. ऐकवा ऐकवा. कधी कधी मला वाटतं मागच्या जन्मी मी इतकी पापं केली आहेत, काहीही चांगलं करायला गेलो तरी वाईट केल्याचेच आळ येतात माझ्यावर. ऐकवा ऐकवा. तुमच्या मनात जे काही आहे ना ते ऐकवा. येऊ दे बाहेर सगळं. ऐकवा. तुमच्या मिस्टरांचा आपल्या ऑफिसशी काहीही संबंध नसताना मला वाटेल ते बोलून गेले. तुम्ही तर काय आमच्या एम्प्लॉई आहात. हक्क आहे तुम्हाला मला ऐकवण्याचा. तुम्ही ऐकवा मला. बोला. वाटेल ते बोला. नाही बोला बोला. सॉरी सर. काय म्हणाला तुम्ही? सर सॉरी. ऍक्च्युली काल जे काही घडलं त्याबद्दल मला तुमची माफी मागायची होती. अनिकेत जरा ओव्हर रिॲक्ट झाला, पण जरा जरा नाही जास्तच. पण सर तोही अपसेट झालाय. तुम्हाला माहिती आहे ना सर, घरी किती प्रॉब्लेम्स आहेत. आणि हो मला माहिती आहे ना, मी होतोच तिथे. अनिकेत फ्रस्ट्रेट झालाय सर. तो खूप धावपळ करतोय पण त्याच्या मनासारखा जॉब त्याला मिळत नाहीये. त्यामुळे मग लहान लहान गोष्टींवरून त्याची चिडचिड होते. म्हणून तो माझ्या या लंकारी फायनान्स मध्ये येणार आणि समर प्रताप जहागीरदारला काय वाटेल ते बोलणार. सर मला मान्य आहे त्याची चूक झाली, पण म्हणून मी माफी मागते ना तुमची. आणि तुमचा राग गेला नसेल तर काय तुम्ही काय करणार? माझं रेजिग्नेशन लेटर सर. मनू फोन का नाही उचलत आहे? इकडे काही प्रॉब्लेम तर नसेल ना? नाही माझ्या वागण्याचा त्रास मनूला नाही होता का? मग आय होप सगळं नीट असेल. हॅलो. हा लंकारी फायनान्स का? येस. कोण हवाय? हा मनू आहे का? सॉरी मिसेस मानसी आहेत का? आपण कोण? मी अनिकेत बोलतोय त्यांचा. हो हो मिस्टर अनिकेत. कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मजेत. म्हणजे मी परब बोलतोय. ऍक्च्युली मिस माफ करा, मिसेस मानसी ना बराच वेळ झाला सरांच्या केबिन मध्ये. म्हणजे त्या बाहेर आले की त्यांना फोन करायला होतो तुम्हाला. हो चालेल ना. बर. सहा महिन्यांचा ऍडव्हान्स पगार घेतलाय तुम्ही. हो सर मला माहिती आहे. दर महिन्याला मी ते परत करेन. सर मला इथलं काम सोडायचंय असं अजिबात नाहीये, पण ज्या गोष्टी घडल्यात ना त्याचा विचार करता. या अशा निगेटिव्ह वातावरणात या असल्या माणसाबरोबर तुम्हाला काम करायचं नाही. नाही सर, काही गोष्टी स्टाफ पर्यंत अर्धवट गेल्यात. आणि अच्छा. आणि मग ते काही अर्थ काढतील हो ना? सर माझ्यामुळे इतर कोणाला त्रास नको म्हणून येते. मिसेस मानसी, मी विचार करून सांगेन या राजीनाम्याबद्दल. तुमचं म्हणणं समजलंय मला,
म्हणजे तुम्ही बदललेले आहात. तुम्हाला आणखी एक संधी द्यावी. इतकंच नाही तर तुम्ही खरोखर बदलले आहात हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे आमची खात्री पटावी यासाठी तुम्ही काही दिवस इथे येऊन राहणार आहात, बरोबर? हो, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. हे बघा, आता तरी मला तुमचं असं आमच्याकडे राहायला येणं पटत नाहीये. बाबा, मी जे काही करतोय ते मेघा आणि माझ्या नात्यासाठी करतोय. माझा इतर कुठलाच हेतू नाही. आणि माझी कुठलीही जबाबदारी तुमच्यावर येणार नाही याची मी पूर्ण खात्री घेईन. म्हणूनच प्रत्येक महिन्याला तुम्हाला थोडे पैसेही देत जाईल. नाही म्हणजे तुम्ही एखादा भाडेकरू ठेवलाय तसं समजा. म्हणजे माझा अतिरिक्त भार तुमच्यावर येणार नाही आणि मलाही इथे राहताना अवघडल्यासारखं होणार नाही. अर्थात हे सगळं तुम्हाला मान्य असेल तरच. नियमावली वाचा. हा, नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 1, मानसीचं नाव देखील या घरात काढायचं नाही. पुढे. नियम क्रमांक 2, मानसीचे आवडते पदार्थ ह्या घरात बनवलेच काय खाल्लेही जाणार नाहीत. बापरे, पुढे वाचा. नक्की कुठले पदार्थ? त्याची यादी केलेली आहे, ती तुम्हाला नंतर देण्यात येईल. नियम क्रमांक 3, मानसीशी बोलण्यास अथवा संपर्क करण्यास सक्त मनाई आहे. तसेच तिच्या संबंधी कुठल्याही व्यक्तीस संपर्क साधता कामा नये. कळलं? पण मग मेघा? मी, निर्मला, मेघा तिघांव्यतिरिक्त कुणीही नाही. अच्छा, ओके ओके. नियम क्रमांक 4, या घरात मानसीच्या आठवणी काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्या विषयावर बोलण्याचाही प्रयत्न करू नये. तसे आढळल्यास दोषींवर सक्त कारवाई करण्यात येईल. बाबा, पण हे सतत मानसी मानसीच होतंय. म्हणजे तिचं नाव सारखं. नाव न घेताही तुम्ही वाचू शकता, तसं कंपल्शन नाही. अजून एक प्रश्न आहे. ते कारवाई म्हणजे? कारवाई ती वेळ आल्यावर निश्चित करण्यात येईल, त्याचं स्वरूप काय आहे ते. अच्छा, म्हणजे अजून ठरलेलं नाही. ठीक. पुढे वाचा. हा, नियम क्रमांक 5, या घरात मानसी आणि तिच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना शिरकाव करण्यास सक्त मनाई आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. सही राजन देसाई. कळलं? सगळे नियम नीट वाचलेत? हो. नाही, परत एकदा वाचून घ्या. काय हे नियम कधीही बदलणार नाही. आणि हे नियम म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. बरोबर. इथे राहायचं असेल तर हे नियम पाळावे लागतील. बाबा, कसं आहे, हे नियम मानसीच्या बाबतीतले आहेत, त्यामुळे माझा विरोध असण्याचं तसं काही कारण नाही. फक्त मी ज्या कारणासाठी आलो इथे, म्हणजे माझं आणि मेघाचं नातं पुन्हा सुरळीत व्हावं यासाठी. तर आमच्या नात्याच्या बाबतीत तुमचे काही नियम असतील तर तेही मला सांगा. मी वाचतो ते आणि मग ऍक्सेप्ट करेन मी. हा तुमच्या नवरा आणि बायको मधला मुद्दा आहे. तुम्हाला जे काही नियमावली बनवायची आहे तुम्ही आपापसात ठरवू शकता. मला त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन नाही. वा, ठीक आहे, थँक्यू. मग मी आता इथे राहायला येऊ शकतो? हो, पण सर्व नियम पाळावे लागतील. हो, बरोबर. मी माझं सामान घेऊन येतो आता.
हो, पण नियम आत्तापासून लागू झालेले आहेत. बाहेर जाल तेव्हा आपलं तिच्याशी कुठलाही संपर्क करायचा नाही, बरोबर? खर तर बाबा, तुम्ही माझं आणि मेघाचं नातं सुरळीत व्हावं यासाठी अजून एक संधी देताय, हेच खूप आहे आमच्यासाठी. थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. ही नियमावली मी दाराच्या बाजूला लावतोय, म्हणजे येता जाता सतत तुमचं लक्ष जात राहील आणि हे जे नियम आहे हे तुमच्या लक्षात राहतील. ओके? आता फक्त आपला संसारच नाही, हे घर सुद्धा हस्तखेळतं करण्याचं स्वप्न आहे माझं, आणि त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे मी. या, झोपता येतं? काय काय मदत करू? मदत करू मी काही? नाही, नको नको करतो. स्क्रू ड्रायव्हर वगैरे काही नाही, नको. नको? येस, कम इन. मिस मानसी, तुटलं. तुम्ही हे जे मला रेजिग्नेशन लेटर दिलंय त्याचबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. बसा. बसा बसा बसा. थँक्यू सर. मिस मानसी, तुम्हाला तुमच्यातला प्लस पॉइंट काय माहितीये का? तुम्ही खूप साध्या भोळ्या आहात. आणि तुमच्यातला मायनस पॉइंट काय माहितीये का? तुम्ही खूप साध्या भोळ्या आहात. मिस मानसी, अहो प्रत्येक डिसिजन इमोशनल होऊन नाही घेता येत. पण सर, मला माहितीये तुमच्या मिस्टरांकडून खूप मोठी चूक झाली, पण म्हणून कोणी रिझाईन करतं का? एक चूक झाली त्याचं उत्तर म्हणून ही दुसरी चूक. मिस मानसी, अहो मला तुमची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करतोय. हे सगळं मी तुमच्या बाबांसाठी करतोय. राईट ऑर रॉंग? राईट सर. म्हणूनच मी आणि अनिकेत त्या अनिकेतलाच आधी सेटल व्हायला सांगा. मिस मानसी, तुमचे मिस्टर ड्रायव्हरचा जॉब करतात, तुमच्या सासूबाई घरकाम करतात, तुम्ही हा जॉब सोडायचं म्हणताय. घर चालणार कसं? राईट ऑर रॉंग? राईट सर. मग आता मला सांगा, तुम्हाला या नोकरीची गरज नाहीये का? एकट्या अनिकेत आणि तुमच्या सासूबाईंच्या खांद्यावरचं ओझं भरून राहायचंय का तुम्हाला? नाही ना? म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या संसाराला हातभार लावताय ना? त्या एकट्या अनिकेतला झेपणार आहे का हे सगळं? पण सर, तो ट्राय करतोय ना. मी पण मगापासून ट्राय करतोय, पण होतच नाही. एक्झॅक्टली. त्यांनी सुद्धा ट्राय केलं पाहिजे. अहो, तुमच्या एकटीच्या पगारावर कसा चालणार आहे तुमचा संसार? ड्रायव्हरचं काम करून असा कितीचा पैसा मिळतो? हा? तो काम शोधतोय, तुम्ही काम सोडताय, दोघांकडे जॉब नाही, दोघे असंच घरी बसलात तर कसं चालेल? मला माहितीये की तुम्ही आता कुठलाही विचार न करता हा निर्णय घेतलाय. पण मिस मानसी, मी माझं
आय मीन आपल्या कंपनीचं नुकसान करून घेऊ शकत नाही हो. तुम्हाला या जॉबची आता गरज आहे म्हणूनच आणि माझ्या कंपनीला तुमची गरज आहे. ओके, थँक्यू सर. येते. खाली बसा. खाली बसा, नाही तर मी तुमचं रेजिग्नेशन ऍक्सेप्ट करेन. बाकी आई बाबा बरे आहेत का? हा, कसे आहेत घरचे सगळे? त्यांच्याशी काही बोलणं झालं? तब्येत तरी बरी आहे का? हो, बरे आहेत. छान. अनिकेत आता बरा आहे का? हो हो. अनिकेत तसा एकदम स्मार्ट इंटेलिजंट मुलगा वाटतो. म्हणजे आय थिंक तो खर तर रिसर्च मध्ये वगैरे असायला हवा होता. हो सर, तो माझ्याही पेक्षा हुशार आहे. फर्स्ट अटेम्प्ट MBA. बापरे, काय सांगता काय? फर्स्ट अटेम्प्ट MBA. हे 5 अटेम्प्ट मध्ये BA नाही झालेत. तो MBA. सर, त्याला हवा तसा जॉब मिळत नाहीये. आणि काहीतरी काम हवंच ना. तसंही कुठलंच काम छोटं नसतं. सो ऍब्सोल्युटली करेक्ट. येते सर. या ना. थँक्यू सो मच. काय सर तुम्ही पण? हम्म, काय सर तुम्ही पण? हम्म. त्या मानसीचा नवरा तुम्हाला येऊन वाटेल ते बोलून गेला आणि तुम्ही त्याला सहजासहजी सोडून दिलं. कोण कुठला तो अनिकेत? तुमच्याच ऑफिसमध्ये येऊन तुम्हालाच उलट सुलट बोलतो. तुम्ही त्याला असं सोडायला नको होतं. त्या दोघांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी होती. ओपे ओपे, आपण शांत राहायचं, चिडायचं नाही. हे बघ, हे काय? काय समजलं नाही सर. सचिन तेंडुलकर काय म्हणाला? जेव्हा त्याचा फॉर्म नीट नसतो, त्याला रन्स काढता येत नाहीत, तेव्हा ही गोज बॅक टू हिज बेसिक्स. तुम्हाला काय म्हणायचंय? काय समजलं नाही सर. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सचिन तेंडुलकर त्याच्या लहानपणीच्या शाळेच्या ग्राउंडवर जातो, तिथे सराव करतो. त्याची सुरुवात जिथे झाली तिथे तो जातो. तिथे त्याला नव्यानं प्रेरणा मिळते. मग तुम्ही पण क्रिकेट खेळणार तुमच्या जुन्या ग्राउंडवर जाऊन? हा, तसंच समजतो. थोडक्यात आता एवढंच लक्षात ठेव, पुढचे काही दिवस मी ऑफिसला येणार नाही. खूप प्रयत्न करून सुद्धा मिस मानसी काही हाती लागत नाहीये. तेव्हा मला सुद्धा माझी सुरुवात जिथे झाली तिथे जावं लागलं. पुन्हा एकदा मोटिवेट व्हावं लागणार. म्हणजे नेमकं कुठे जाणार आहात तुम्ही मोटिवेट होण्यासाठी? सांगणार सांगणार, सगळं कळणार तुला. काही काय